आई, आपण नेहमी ॲड्समध्ये म्युच्युअल फंड्सबद्दल ऐकतो आणि तिथे नेहमी लिहिलं असतं की म्युच्युअल फंड्स हे बाजार जोखमीच्या अधीन आहेत. म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय? मीरा, म्युच्युअल फंड्स हा असा मार्ग आहे जिथे तुम्ही थेट मालमत्तेमध्ये गुंतवणूक न करता विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकता. मी आता हे कसं कार्य करतं ना हे तुला सांगते आणि ते लोकप्रिय का आहे हेही समजवते. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? म्युच्युअल फंड्स म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम जी स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा सोन्यासारख्या मालमत्तेमध्ये गुंतवली जाते. हे कसं कार्य करतं? तर गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये रक्कम गुंतवतात. व्यावसायिक फंड व्यवस्थापक ही रक्कम विविध मालमत्तांमध्ये गुंतवतात. नफा किंवा तोटा गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या योगदानानुसार वाटला जातो. आता याची मुख्य वैशिष्ट्य काय? तर व्यावसायिकांनी व्यवस्थापित केलेले असते. विविध गुंतवणूक जोखीम कमी करते. गुंतवणूकदार फंडचे युनिट्स खरेदी करतात, वैयक्तिक मालमत्तेचे नाही. म्युच्युअल फंड्सचे फायदे काय? तर विविधीकरण, वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी होते. उदाहरणार्थ एखादा फंड तंत्रज्ञान स्टॉक्स, सरकारी बॉन्ड्स आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. व्यावसायिक व्यवस्थापन, फंड व्यवस्थापक गुंतवणूक निर्णय घेतात, ज्यामुळे नवशिक्यांसाठी ते सोपे होते. लवचिकता, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अतिशय उपयुक्त. उदाहरणार्थ सुट्टीसाठी बचत किंवा निवृत्तीसाठी गुंतवणूक. तत्परता, युनिट्स गरजेनुसार सहज खरेदी आणि विक्री करू शकतात. परवडणारी गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदार SIP द्वारे कमी रकमेत सुरू करू शकतात. म्युच्युअल फंड्सचे धोके सुद्धा आहेत, म्हणजे बाजार जोखीम. परतावे बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतात. व्यवस्थापनाचा धोका म्हणजे फंड व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे परताव्यांवर परिणाम होऊ शकतो. खर्चाचे प्रमाण म्हणजे गुंतवणुकीचा काही भाग हा व्यवस्थापन शुल्कासाठी वापरला जातो. शिवाय हमी नाही, परतावे निश्चित किंवा हमी देणारे नसतात. जरी म्युच्युअल फंड्समध्ये धोके असले तरी जर तुम्ही शहाणपणाने गुंतवणूक केली तर ही तुमची रक्कम वाढण्यासाठी एक चांगली पद्धत आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची? तर डीमॅट खाते उघडायचे. म्युच्युअल फंड खरेदी आणि विक्रीसाठी ते खूप आवश्यक असतं. फंड निवडायचा म्हणजे आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम सहनशीलतेच्या आधारावर फंड निवडायचा. SIP किंवा एक रकमी गुंतवणूक ठरवायची. SIP म्हणजे नियमितपणे निश्चित रक्कम गुंतवणे आणि एक रकमी गुंतवणूक म्हणजे एकदाच मोठी रक्कम गुंतवणे. कामगिरीवर लक्ष ठेवायचं म्हणजे तुमच्या उद्दिष्टांसोबत फंडाची कामगिरी जुळते का हे नियमितपणे तपासायचं. धन्यवाद आई. आता मला समजले की म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आणि ते कसं कार्य करतं. खूप छान मीरा. म्युच्युअल फंड नवशिक्यांसाठी गुंतवणूक करण्याचा आणि बचत वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग आहे. आई, मला माझी SIP काढायची आहे, तर काढूया? अरे वा, खूपच छान कल्पना आहे. आत्ताच करूया.